आयएएस पद रद्द केल्याचं पूजा खेडकरला लेखी कळवणार असल्याचं समजतंय। पुढील 2 दिवसात घरच्या पत्त्यावर हे पत्र येणार आहे। यूपीएससी कडून पूजा खेडकरला मेलही करण्यात येणार आहे। यूपीएससीच्या माहितीनंतर याचिका काढली निकालात। आयएएस पद रद्द केल्याप्रकरणी सुनावणी संपलेली आहे। आयएएस पद रद्द केल्याचं आम्हाला कळवलं नाही। पूजा खेडकरच्या वकिलाचा कोर्टात युक्तिवाद। थेट प्रेस नोट काढून पद रद्द केल्याचं कळवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राम राजे शिंदे। राम, पूजा खेडकर यांच्या यूपीएससी पद रद्द करण्यासंदर्भातील सुनावणीत नेमका काय युक्तिवाद झालेला आहे? सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलेलं आहे? पूजा खेडकरची मूळ जी याचिका होती ती याचिका होती यूपीएससीने जो निर्णय घेतलेला आहे की उमेदवारी रद्दबातल करण्याचा, तर त्याला आव्हान देणारी ही याचिका होती। परंतु पूजा खेडकर यांनी स्पष्ट केले की आपल्याला कळवलं गेलेलं नाहीये, अशा प्रकारे उमेदवारी रद्द केलेली आहे आणि सेवेतून काढून टाकलेला आहे। यूपीएससीने सांगितलं की पूजा खेडकर यांचा ठाव ठिकाणा माहित नव्हता, कोणताही पत्ता माहित नव्हता आणि त्यामुळेच आम्ही हे पत्रक काढलेलं आहे। परंतु जर अपेक्षा असेल पूजा खेडकर यांना की त्यांना कळवावं, तर मात्र आम्ही 2 दिवसामध्ये मेल करून आम्ही पूजा खेडकर यांना कळवू आणि परंतु आम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य घेतलेला आहे। त्यामुळे त्या निर्णयावर आक्षेप सुद्धा पूजा खेडकर यांनी घेतलेला नाही। त्यामुळे हे स्पष्ट आहे की उमेदवारी रद्द झालेली आहे यूपीएससीच्या या निर्णयामुळे आणि या पत्रकामुळे। त्यामुळे ही केस सुद्धा निकाली काढण्यात आलेली आहे। त्यामुळे पूजा खेडकर यांची उमेदवारी जी रद्द केलेली आहे तो निर्णय आता कायम राहणार आहे। त्यामुळे पूजा खेडकर यांना कोणताही दिलासा या केसच्या माध्यमातून, या सुनावणीतून मिळालेला नाही, हे स्पष्ट होत आहे। अगदीच राम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।